मित्रांनो, आपण आज जे तुम्हाला बोललो होतो आपल्या व्हिडिओमध्ये की जे काही आकडेवारी येणार आहे ते पर्सेंटेज किती आहे काय नाही याबद्दल आपण आज बोलणार होतो। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की जो काही उमेदवार आहेत लागलेले आहेत, माझ्यातर्फे अभिनंदन आहे। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एक गोष्ट अशी की जी काही आपण आकडेवारी काढलेली आहे, आकडेवारी म्हणजे काय, कास्टनुसार महिलांना किती यामध्ये संधी भेटली, पहिल्या यादीमध्ये किती जणांना संधी भेटली, जागा किती रिक्त आहेत, या सर्व काही आपण सध्या हे केलेलं आहे। आणि त्यानंतर हा जो कट ऑफ आहे किती पर्सेंटपर्यंत गेलेला आहे याबद्दल सुद्धा आपण माहिती काढतच आहोत, तयार करतच आहोत। तर लवकरात लवकर त्याच्याबद्दल सुद्धा मी पर्सेंटेज किती आहे, ते कट ऑफ कितीवर गेलेला आहे, ही सर्व काही माहिती काढून देणारच आहे। तर मित्रांनो, आता आपण यामध्ये एक अशी गोष्ट आहे की जी काही आकडेवारी माझ्यासमोर आहे मी किंवा दिलेली आहे त्याच्यामध्ये थोडं बहुत कमी जास्त होऊ शकतं, पण जी काही पहिल्याचा जो कट ऑफ होता किंवा यादी होती, या सर्व काही डाटा ॲनालाइज करून मी ही यादी तयार केलेली आहे मित्रांनो। तर यामध्ये भविष्यामध्ये अजून सुद्धा जागा रिक्त होणार आहेत, पदे रिक्त राहणार आहेत। कारण का, जसं आपण मागल्या व्हिडिओमध्ये बघितलं की महापारेषणचे जे काही उमेदवार होते रिपीट आलेले होते, अशामुळे सुद्धा जागा खूप रिक्त राहिलेल्या आहेत। आपण व्हिडिओ सुद्धा सांगितलं होतं। त्याच्यानंतर ह्या जे काही उमेदवार लागलेले आहेत त्यामध्ये सुद्धा काही पारेषणमध्ये आहेत किंवा अदरवाईज महाजनकोमध्ये सुद्धा आहेत। तर मित्रांनो, अशामुळे सुद्धा अजून सुद्धा जागा रिक्त राहणार आहेत किंवा राहू शकतात। तर त्यामध्ये अजून ज्या उमेदवारांना कमीमध्ये आहेत किंवा ह्यापेक्षा सुद्धा कमी मार्क पडलेले आहेत अशांना सुद्धा संधी मिळणार आहे, जे कट ऑफच्या जवळजवळ आहेत। तर मित्रांनो, आता या स्क्रीनमध्ये तुम्हाला बघत असाल, आता एसबीसी किंवा जे काय आता कास्ट वाईज आहेत, तर इथं मित्रांनो एससी कॅटेगरीची जी काही टोटल वॅकन्सी जी होती, जी की त्या एससी कॅटेगरीसाठी तुम्हाला 673 जागा दिलेल्या होत्या। त्यामध्ये 200 जनरल होते, 2 वुमन होते, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। पण मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये लक्ष घ्या, जेव्हा 222 कमी जास्त करण्याचा त्यांचा होता, पहिल्या लिस्टमध्ये 286 उमेदवारांना संधी दिली होती, वुमनमध्ये 211 जणांना दिली होती। तर मित्रांनो, आता अशा प्रकारे 673 जागेसाठी 655 उमेदवारांना संधी दिली होती पहिल्या यादीमध्ये। त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये टोटल 195 जणांना काय केलेलं आहे, संधी दिलेली आहे। यामध्ये मित्रांनो PWD म्हणजे काय, अपंग जे वगैरे आहेत यांचा ह्याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे। तर मित्रांनो, यामध्ये आता आपण जर विचार केला, त्यांनी सांगितलं की पत्रामध्ये 50% जागा आहेत। तर मित्रांनो, आता 222 जागेसाठी किंवा किती पाहिजे, 111 तर जागेसाठी तुम्ही 114 म्हणजे कमी जास्त आहे, 50% जागेसाठी हे काय केलेले आहेत, बोलवलेले आहेत। तर मित्रांनो, ST कॅटेगरीचे जे काही 161 जागा होत्या त्याच्यामध्ये पहिल्या यादीमध्ये 232 जणांना संधी दिली होती। त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये 65 जणांना संधी दिलेली आहे। त्यानंतर महिलांसाठी ST कॅटेगरीमध्ये 147 जागा होत्या, तर त्यांच्यासाठी पहिल्या यादीमध्ये 150 लोकांना संधी दिली होती आणि दुसऱ्या यादीमध्ये 40 जणांना संधी दिलेली आहे। अशा प्रकारे जे प्रोजेक्ट वगैरे इफेक्ट अपंग म्हणजे काय म्हणतात, प्रकल्पग्रस्त अशांना पहिल्या संधीमध्ये 29 जणांना दिली होती, यामध्ये 12 जणांना संधी दिलेली आहे। त्यानंतर 49 जे अप्रेंटिसशिप आहेत त्या अप्रेंटिसशिपसाठी 49 जणांना संधी दिली होती। आता त्याच्यामध्ये टोटल, तर मित्रांनो, आता दुसऱ्या यादीमध्ये 142 जणांना संधी दिलेली आहे, जे की ST कॅटेगरीचे आहेत। त्यानंतर विजयसाठी 150 जागा होत्या, त्यामध्ये पहिल्या जागेसाठी म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये 161 जणांना संधी दिली होती। त्यानंतर आता नवीनमध्ये त्यांना दुसऱ्या यादीमध्ये 56 जणांना संधी दिलेली आहे मित्रांनो। त्यामध्ये जनरलमध्ये 29 जण आहेत, वुमनसाठी 13 आहेत। त्यानंतर प्रोजेक्ट जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना 4 आहेत, अर्थक्वेक भूकंपग्रस्तांसाठी 2 दिलेले आहेत आणि अप्रेंटिसशिपसाठी 8 जागा दिली, म्हणजे असे टोटल 56 जणांना दुसऱ्या यादीमध्ये विजयी कास्टसाठी काय केलेलं आहे, संधी दिलेली आहे। त्यानंतर
NTBसाठी जे काही टोटल जागा आहेत 145 जागा होत्या. त्यामध्ये जे सर्वसाधारण आहे जनरल पहिल्या यादीमध्ये 54 जणांना संधी दिली होती. आता दुसऱ्या यादीमध्ये 27 जणांना दिलेली आहे. त्यानंतर 8 जणांना महिलांना संधी दिलेली आहे वुमन रिझर्वेशनमध्ये. त्यानंतर स्पोर्ट्ससाठी 1 जागा आहे, प्रकल्पकासाठी 1 जागा आहे आणि अप्रेंटिससाठी 8, म्हणजे टोटल अशा NTB कास्ट जी आहे त्यांना 45 उमेदवारांना संधी दिलेली आहे. त्यानंतर NTCमध्ये 64 जे काही जनरल जागा होत्या, म्हणजे टोटल 196 जागा जे NTCसाठी होत्या, त्यामध्ये जनरल 64 होत्या. त्यामध्ये पहिल्या यादीमध्ये 72 जणांना संधी दिली होती, तर दुसऱ्या यादीमध्ये 29 जणांना संधी दिलेली आहे. त्यानंतर महिलांसाठी 59 जागा होत्या, त्यामध्ये पहिल्या यादीमध्ये 61 जणांना संधी दिलेली आहे, तर दुसऱ्या यादीमध्ये 14 जणांना संधी दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर स्पोर्ट 10 जागा शिल्लक होत्या NTCसाठी दिलेल्या होत्या, त्यामध्ये 5 पहिल्या यादीमध्ये भरण्यात आलेले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये जर आपण बघितलं अप्रेंटिसशिपसाठी 20 जागा होत्या, त्यामध्ये पहिल्या यादीमध्ये 20 जणांना दिली होती संधी, तर दुसऱ्या यादीमध्ये 12 जणांना संधी दिलेली आहेत. तर मित्रांनो यामध्ये अशा प्रकारे दुसऱ्या यादीमध्ये 57 जणांना NTC कॅटेगरीमध्ये संधी मिळालेली आहे मित्रांनो. NTDमध्ये टोटल 108 जागा होत्या, तर पहिल्या यादीमध्ये 120 जणांना संधी दिली होती, जी की जनरलला 30 जण, महिला 36, जे काही वेगवेगळे स्पोर्ट्स 6 होते, प्रकल्पग्रस्त 8, अप्रेंटिसशिप 12, वेगवेगळ्या यांच्यासाठी असे टोटल जे की 120 जणांना संधी दिली होती. त्यामध्ये सेकंड जी आहे, सेकंड यादीमध्ये जनरलमध्ये 13 जणांना संधी दिलेली आहे. NTDमध्ये महिलांसाठी 5 जणांना संधी दिलेली आहे. त्यानंतर अप्रेंटिसशिप जे की 6 जणांना आहे आणि जे काही अनाथ आहे त्यांना 1, असे टोटल NTDमध्ये दुसऱ्या यादीमध्ये 25 जणांना संधी दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर SBCमध्ये टोटल 108 जागा होत्या, त्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये 119 जणांना संधी दिली, दुसऱ्या याच्यामध्ये 24 जणांना संधी दिलेली आहे. त्यानंतर SBCना आता पहिल्या यादीमध्ये 510 जणांना संधी दिली. त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये 143 जणांना संधी दिलेली आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघित असलात सर, आता याच्यामध्ये काही जणांना प्रश्न आहे की सर कट ऑफ वगैरे, तर आपण त्यावर चालू आहे, प्रोग्रेसमध्ये वर्क आहे, ते आपण त्याचे लवकरात लवकर माहिती काढू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. तर मित्रांनो आता ओबीसीमधला जे काही 895 जागा होत्या, त्यामध्ये पहिल्या यादीमध्ये 898 जणांना संधी दिली होती. यामध्ये आकड्यामध्ये मित्रांनो आपण अनाथ किंवा PWD यांचा विचार केलेला नाही आहे, किंवा आकडे हे थोडे बहुत कमी होऊ शकतात. तर ओबीसीला जी पहिली यादी आहे 898 जणांना संधी दिली, तर दुसऱ्या यादीमध्ये 258 जणांना संधी दिलेली आहे मित्रांनो. तर ईडब्ल्यूएसचे जे काही 500 जागा होत्या, त्यापैकी पहिल्या यादीमध्ये 390 जणांना संधी दिली आणि दुसऱ्या यादीमध्ये 177 जणांना संधी दिलेली आहे मित्रांनो, जे की 86 जनरलमध्ये आहेत आणि 59 महिलांसाठी. तर 10 वेगवेगळ्या ह्याच्या प्रकारे काय केलेलं आहे, अप्रेंटिसशिपसाठी 20 आणि अनाथसाठी 1, अशा प्रकारे EWS कॅटेगरीमध्ये 177 जणांना संधी दिलेली आहे. तर ओपन कॅटेगरीमध्ये मित्रांनो जे की 2081 जागा होत्या, त्यामध्ये 640 जे जनरलसाठी पहिल्या यादीमध्ये दिले होते, तर आता दुसऱ्या यादीमध्ये 297 जणांना संधी दिलेली आहे. महिलांना दुसऱ्या यादीमध्ये 245 दिलेली आहे. तसंच जे की स्पोर्ट आहे त्यांना 40ला संधी दिलेली आहे. त्यानंतर जे की प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्पग्रस्त होते त्यांना 40 जणांना संधी दिलेली आहे. अर्थ म्हणजे भूकंपग्रस्त यांना 17 दिलेली आहे. तर अप्रेंटिसशिप जे आहेत त्यांना 83 जणांना संधी दिलेली आहे. अपंग अनाथ जे आहेत, अनाथांना 3 जणांना, म्हणजे टोटल दुसऱ्या यादीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी 725 जणांना संधी दिलेली आहे मित्रांनो. जो आता
जो टोटलचा कॉलम आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये फर्स्ट आणि दुसरी म्हणजे टोटल जे काही दिलेलं आहे की कॉमन जनरलसाठी 1762 जागा होत्या. त्यामध्ये पहिल्या यादीमध्ये 2130 जणांना संधी दिली होती. त्यानंतर 860 जणांना दुसऱ्या यादीमध्ये संधी दिलेली आहे. तर महिला पहिल्या यादीमध्ये 1600 म्हणजे टोटल जागा 1604 होत्या. तर पहिल्या यादीमध्ये 1611 जणांना संधी दिली. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये 539 जणांना संधी दिली. स्पोर्टमन जे 268 जागा होत्या त्यामध्ये 215 जणांना पहिल्या यादीमध्ये तर 49 जणांना दुसऱ्या यादीमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर माजी सैनिक 802 जागा होत्या. त्यानंतर प्रकल्पग्रस्त 268 जागा आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्या यादीमध्ये 258 जणांना संधी दिली होती. तर दुसऱ्या यांना 281 जणांना संधी दिलेली आहे. जे भूकंपग्रस्त आहेत त्यांना 107 जागा आहेत. तर 121 जणांना प्रथम याच्यामध्ये प्राधान्य दिलं होतं, संधी दिली होती. तर त्यानंतर जे दुसऱ्या आहेत संधीमध्ये 32 जणांना संधी दिलेली आहे. त्यानंतर अप्रेंटिसशिप जे मुलांचे अप्रेंटिसशिप महावितरणमध्ये झाले अशांची जी काही होते त्यांना 536 जागा होत्या. त्यामध्ये पहिल्या संधीमध्ये 471 जणांना संधी मिळाली. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये 273 जणांना संधी मिळालेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही आपण 5347 प्लस जी जागा होत्या त्यामध्ये पहिल्या यादीमध्ये 4910 जणांना संधी मिळाली आणि दुसऱ्या यादीमध्ये 1847 जणांना काय झालेलं आहे संधी मिळालेली आहे. तर मित्रांनो अजूनसुद्धा ज्या उमेदवारांना की संधी मिळाली नाही म्हणजे की निवड झाली नाही आहे, कट ऑफपेक्षा थोडा कमी आहे, 1-2 ह्याचा फरक आहे किंवा अशांनी नाराज व्हायचं कारण नाही आहे. तर मित्रांनो लवकरच, कारण काय यामध्ये सुद्धा जसा पहिल्या भरतीमध्ये जसा प्रॉब्लेम आलेला होता महावितरणचा महापारेषणचा, जे की विद्यार्थी इकडे जॉईन झालेले आहेत, तसा सुद्धा यादीमध्ये येऊ शकतो मित्रांनो. तर याच्यामध्ये सुद्धा काही कमी जास्त म्हणजे जागा शिल्लक राहण्याचे चान्सेस आहेत. डिव्हिज झाल्याच्या नंतर आपल्याला अपडेट जी येईल त्या आपण अपडेटनुसार माहिती तुमच्यापासून पोहोचवून करणारच आहोत. तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.